नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळ्या पिकाची निवड केली तर ही 5 पिकं फक्त 60 दिवसामध्ये 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न देऊ शकतात. कमी वेळेत, कमी जोखीम न घेता आणि जास्त बाजारभाव असलेली ही पिकं कोणती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पीक नंबर 1 म्हणजे उन्हाळी काकडी. उन्हाळी काकडी 45 ते 55 दिवसामध्ये काढण्यास येते. लग्न सराई उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे जास्त बाजारभाव असतो आणि जास्त मागणी असते. बाजारभाव 25 ते 40 प्रति किलो भेटतो. एकरी खर्च काकडीला एका एकरला खर्च 25 ते 30 हजार रुपये येतो आणि त्याचे उत्पन्न 1 लाख ते 1,20,000 इतके शक्य आहे. पण 2-3 एकर काकडी केली तर 3 लाख रुपयेपर्यंत आपले उत्पन्न येऊ शकते. तर दुसरे पीक म्हणजे उन्हाळी कोथिंबीर. उन्हाळी कोथिंबीर 25 ते 30 दिवसामध्ये आपणास काढण्यास येते. 2 महिन्यात 4-5 वेळा कापण्या होतात. भाव 20 ते 40 रुपये प्रति जोडी याप्रमाणे असतो. एका एकरला खर्च 15 ते 20 हजार रुपये येतो आणि त्याचे उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत येते. 2-3 एकर जर आपण कोथिंबीर केली तर 3 ते 4 लाखापर्यंत आपणास उत्पन्न येते. तर तिसरे पीक म्हणजे कलिंगड. फेब्रुवारीमध्ये लागवड होते, एप्रिलमध्ये विक्री. उन्हाळ्यात प्रचंड मागणी असते, मोठ्या बाजारात जास्त भाव असतो. याचे एकरी खर्च 35 ते 40 हजार रुपये आपणास येतो आणि याचे उत्पन्न 2 लाखापर्यंत आपणास मिळते. 2 एकर जर कलिंगड आपण केले तर 4 लाखापर्यंत उत्पन्न आपणास मिळू शकते. चौथे पीक म्हणजे खरबूज. याचा कालावधी 55 ते 60 दिवसामध्ये खरबूज आपणास येते. कमी पाणी लागते आणि जास्त भाव मिळतो. फळबाजारात मोठी मागणी असते. एकरी खर्च 30 हजार रुपये येतो आणि एकरी उत्पन्न 1,80,000 ते 2 लाखापर्यंत आपणास मिळते. 2-3 एकर जर आपण खरबूज केले तर 4 लाखापर्यंत उत्पन्न आपणास भेटू शकते. पाचवे पीक म्हणजे हिरवी मिरची. कमी कालावधीमध्ये येते. 60 दिवसामध्ये पहिली तोडणी आपणास येते. भाव चढ उतार असतो पण मागणी कायम असते. एकरी खर्च 30 ते 35 हजार रुपये येतो आणि एकरी उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत आपणास भेटते. मित्रांनो, फेब्रुवारी महिना योग्य नियोजन केला तर ही 5 पिकं 60 दिवसात तुमचं उत्पन्न 4 लाखापर्यंत नेऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा कोणतं पीक टाकणार आहात.